वर उपस्थित सर्व अतिथी मान्यवर, श्री तुळजाभवानी विद्यालयातील प्राचार्य आणि सर्व शिक्षक वर्ग आणि श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ आमचे हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलाय, आदरणीय माननीय सहाय्यक प्राध्यापक मोकाशी मॅडम आणि ते सर्व जमलेले माझे उपस्थित सर्व माझे सहकारी आणि सर्व माझा शिवभक्त विद्यार्थी वर्ग, ज्यांची कीर्ती महान, ज्याला सबंध देशाला अभिमान, ज्यांची कीर्ती महान, ज्याला सबंध देशाला अभिमान, असा माझा शिवराया रयतेच्या राजाचा वेगळाच मान, असा माझा शिवराया रयतेच्या राजाचा वेगळाच मान, ज्यांच्या विचाराने अख्खा महाराष्ट्र घडला, शक्तिशाली बलाढ्य शत्रू समोर असताना शत्रूवर मात करण्यासाठी शक्ती बाजूला ठेवून युक्तीचा वापर करून गनिमी कावा कसा वापरायचा आणि विजय कसा मिळवायचा, अखंड हिंदुस्थानचे अर्धदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, हिंदी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि या मंगलदिनी या युगपुरुषाला मी त्रिवार मानाचा मुजरा करतो. आणि ज्यांनी शिवरायांना घडवलं, लहानाचं मोठं केलं, ज्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली, अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांना या जागतिक महिला दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, अरे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या डोंगरावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. आपलं एवढं भाग्य आहे, अहोभाग्य आहे की आपल्याला या मातीमध्ये जन्म भेटलाय. आपण या मातीमध्ये वाढतोय. असा एक दिवस, एक क्षण आला होता, एक सकाळी सोनेरी पहाट उजाडली आणि सोनेरी दिवस उजाडला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630, म्हणजे आपल्या राजांचा जन्मदिवस. हा राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरती झाला. जिजाऊंच्या संस्कारातून आणि शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचं बालपण घडलं. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये अन्याय विरुद्ध चीड होती, गुलामी विरुद्ध चीड होती, पण त्यांच्या स्वराज्य निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांची ओढ होती. अवघ्या 15 वर्षाच्या वयामध्ये महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली. त्यांनी केवळ गडकिल्ले जिंकले नाहीत, तर माणसांची मने जिंकली, माणसांचं प्रेम जिंकलं. तानाजी मालुसरे झाले असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, यांसारखे निष्ठावंत मावळ्यांना सोबती घेऊन बलाढ्य शत्रूंना धूळ चारली. अफजल खानाचा वध असो किंवा पन्हाळगडचा वेढा असो, महाराजांनी प्रत्येक वेळी आपल्या गनिमी काव्याने विजय मिळवला आहे आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केले आहे. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करून त्यांनी गनिमी कावा हे युद्धतंत्र आजही आपल्या जगात अभ्यासलं जातं. शिवाजी महाराजांचे हे केवळ एकच युद्ध नव्हते, तर ते एक कुशल प्रशासक आणि प्रजेवरती प्रेम करणारे एक आदर्श राजा होते. त्यांचं व्यक्तिमत्व परश्री माते समान असं होतं. स्त्रियांचा सन्मान केला त्यांनी, पर्यावरणाचे रक्षण केले, शेतकरी कामगारांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी आज्ञा त्यांनी आपल्या सैन्याला आणि लष्करी अधिकाऱ्यांना दिली होती. गवताच्या काडीचीही अभिलाषा बाळगू नका असे बजावले होते आणि असं गवताच्या काडीलाही हात लावू नका किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका. असं का? कारण की ज्यावेळेस स्वराज्य स्थापन होत होतं त्यावेळेस सैन्यांना या प्रदेशातून त्या प्रदेशामध्ये जावं लागायचं. त्यावेळेस सैन्य जाता जाता शेतीमधून जायचे, एखाद्या शेतकऱ्याच्या रानामधून जायचे. त्यावेळेस कोणी त्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, कारण भाजीच्या देठाला किंमत जरी नसेल तर त्या देठाला रयतेने घाम गाळलेला आहे, ते पीक पिकवलेलं आहे. त्याच्यामुळे असे एखादी कृती करू नका की जेणेकरून आपल्या रयतेला त्रास होईल आणि रयतेला त्रास होईल अशी काही कृती करायची नाही. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला किंवा लष्करी अधिकाऱ्यांना ताकीद दिली होती की शेतकऱ्यांना त्रास होईल असं काहीच त्यांना ते नसेल शेतामध्ये, किंवा तशी पिकाची नासाडी करायची नाही किंवा पिकामध्ये हे करायचं नाहीये. रयतेचे राज्य निर्माण केले म्हणून त्यांना रयतेचा राजा म्हणून आपण म्हणलं जातो. प्रतीपचंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. त्यांच्या राजमुद्रेवर कोरलेले शब्द आहेत. त्यांच्या वाढत्या कीर्तीचे प्रतीक मानलं जातं. आणि याचा अर्थ सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, ज्याप्रमाणे नव्याने उगवलेला चंद्र कलेकलेने वाढत जातो आणि संपूर्ण जगाला वंदनीय होतो, तशी शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराज यांची ही मुद्रा आणि त्यांचे स्वराज्य वाढत जाणार आहे.
ही राजमुद्रा केवळ प्रजेच्या कल्याणासाठी तळपत राहील आणि तळपत राहील.